खूपच सुंदर झालाय हा केक. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर आणि हा टॉल केकमध्ये करायचा होता मला. आणि जर मला टॉल केकमध्ये बनवायचं असेल तर मी हेच म्हणजे जे आहे माझं टेन ते यूज करते. तर ॲक्च्युली माझ्याकडे टेन नाही आहे टॉल केकचं. आणि हा रोटेटर माझा प्रॉब्लेम देत होता जरा, कारण ह्या रोटेटरला झालेत 7 ते 8 वर्ष. त्यामुळे ते जरा अडकत होतं मध्ये मध्ये, पूर्ण असं रोटेट होत नव्हतं. सो जरा प्रॉब्लेम देत होत असेल, तेच मी चेक करत होते. तर हे माझं न्यू कस्टमर होतं आणि त्यांनी माझ्याकडे फर्स्ट टाईम ऑर्डर दिली होती. सो चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवायचा होता हा केक मला. आणि त्यांना संध्याकाळी 8 किंवा 9 वाजेपर्यंत हवा होता. 8 किंवा 9 बोलता बोलता कस्टमर 10 वाजता केक घ्यायला आलं होतं. आणि तोपर्यंत तर केक एकदम रेडी होता मस्त, आणि छान सेट वगैरे झाला होता. आणि चॉकलेट फ्लेवर म्हणले की जेवढा सेट होईल तेवढा खायलासुद्धा छान लागतो आणि सगळी टेस्ट एकदम मस्त मस्त लागते. तर बेस वगैरे तर रेडी झाला होता. त्याला 3 लेयर्समध्ये कट करून घेतलं, कारण मला हा टॉल केक करायचा होता. आणि तुम्हाला म्हणजे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की टॉल केक हा कसा झाला आहे आणि ह्याचा फायनल लुकसुद्धा कसा झाला आहे. तर हा केक मी तुम्हाला वेट करूनसुद्धा दाखवला आहे. सो प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर ही अशी मी ब्राऊन क्रीम वगैरे रेडी करून घेतली होती आणि भरपूर असे चोको चिप्स वगैरे टाकले होते. आणि हा ॲनिव्हर्सरीसाठी केक होता. तर त्यांनी फर्स्ट टाईम ऑर्डर दिली होती. ॲक्च्युली ते आमच्या ओळखीचे होते, बट त्यांना एवढं माहीत नव्हतं. सो आत्ता नंबर सेव्ह झाला आहे. नंतर मग त्यांनी स्टेटस वगैरे बघून त्यांची ॲनिव्हर्सरी होती. सो त्यांनी ॲनिव्हर्सरीसाठी ऑर्डर दिली मला ह्या केकची. तर बरेचसे असे ऑर्डर असतात जे मला मम्मीच्या साईडनेच येतात, कारण तिचं टेलरचं शॉप आहे. सो तिचे स्टेटस भरपूर जणं बघतात, म्हणजे तिचं कॉन्टॅक्ट खूप आहे. सो तिच्याकडून जास्ती ऑर्डर्स येतात मला. आणि माझं एवढं कॉन्टॅक्ट नाही आहे. सो मला म्हणजे असे माझ्या फ्रेंड्सचे वगैरे किंवा आजूबाजूचे कोण काकू वगैरे असेल तर त्यांच्या ऑर्डर्स येतात. तर त्याच ह्यांनी मला ऑर्डर आल्या होत्या. आणि 2 लेयर्स झालेत, आता 3rd लेअरला आपण करून घेऊया. तर ह्याला मी क्रमकोट वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ सेट व्हायला ठेवलं हाफ ॲन आवरसाठी. आणि तोपर्यंत रोजेस आणायला गेले होते मी, कारण मला ह्या केकवर फ्रेश रोज लावायचे होते. आणि रोज वगैरे घेऊन आले मी नंतर. मग रोज वगैरे पाण्यामध्ये ठेवले. आणि तोपर्यंत ह्या केकच्या वरती पूर्ण व्हाईट केक होता हा, आणि ह्या केकच्या म्हणजे ब्राऊन क्रीमच्या वरती व्हाईट क्रीमनी आयसिंग करायची होती मला. सो क्रमकोट झाल्यानंतर मी व्हाईट क्रीम परत रेडी करून घेतली, त्याला पायपिंग बॅगमध्ये फिल करून ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली. कसं आहे ना की उन्हाळा म्हणजे क्रीम किती जरी प्रॉपर झाली असेल तरी आपल्या हाताच्या हीटने ती मेल्ट होऊ शकते. सो मी थोडं थोडं काम झाले की ती लगेच फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे ती कसं प्रॉपर सेट होते आणि जास्त प्रॉब्लेमही येत नाही. तर तशीच ही क्रीम खूप छान सेट झाली होती. क्रमकोट वगैरे करून घेतलं, केकला छान सेट करून घेतलं. आणि नंतर बेस वगैरे क्लीन करून घेतला. बेस वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. आणि सेट वगैरे झाल्यानंतर लगेच व्हाईट क्रीमनी आयसिंग करायला घेतली. तर जो आयसिंगचा पार्ट आहे तो पण मी तुम्हाला पूर्णच दाखवते आहे. तर पहिले तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेतली आणि केक पूर्ण कवर करून घेतला व्हाईट क्रीमने. आणि कवर करून झाल्यानंतर पटकन जी क्रीम राहिली होती ती फ्रीजमध्ये ठेवून दिली, म्हणजे मेल्ट व्हायला नको. एक्स्ट्राची तर काही डिझाईन नव्हती ह्याच्यावरती, फक्त व्हाईट क्रीमने फिनिशिंग होती. थोडा मेसी होतं. आणि सगळे टॉपर्सच ॲड करायचे होते मला ह्याच्यामध्ये. फॉक्स बॉल्स लावायचे होते, बटरफ्लाईज लावायचे होते, आणि काय म्हणतात त्याला रोज लावायचे होते. तर रोज मी नॉन एडिबल आणणार होते, बट मला फ्रेश रोज भेटले, सो मी तेच घेऊन आले. तर हे तर झालं आहे. क्रीम पटकन फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि लगेच फिनिशिंगला लागले. तर फटाफट फिनिशिंग वगैरे करून घेतली. आणि छोट्या स्पूननी, माझा जो छोटा स्पून आहे मेसीवाला, त्याने मेसी छान अशी डिझाईन करून घेतली. खूप जणांना माझी ही छोट्या स्पूनवाली आयडिया खूप आवडते. सो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खूप इझिली आणि खूप छान वाटतं. आणि केकला फिनिशिंग पण खूप मस्त अशी येते. तर ह्याला मी फिनिशिंग करून घेते. थोडासा वेळ गेला ह्याला फिनिशिंग द्यायला. ह्या केकला मला मेसेज करायचं होतं, त्यामुळे एवढी प्रॉपर फिनिशिंग नसते झाली तरी चाललं असतं. बट जिथे जिथे आतला बेस दिसून येतो मला तो एरिया कवर अप करायचा होता, कारण ते दिसायला नको, म्हणजे ते छान लुक पण येत नाही केकला. तर तो मी कवर करायचा प्रयत्न करते आहे. आणि नंतर तो कवर करून घेतला मी तो सगळा पार्ट. आणि जी एक्स्ट्राची क्रीम वगैरे होती ती सगळी रिमूव्ह करून घेतली. आणि आता आपण ह्याला करून घेऊया मेसी. तर मेसी डिझाईन वगैरे करून घेतली वरतून पण, आणि साईडने पण पूर्ण राऊंडवाली करून घेतली. तर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा. आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक नसेल केलं तर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर तुम्ही बघताय की हा केक किती छान झाला आहे आणि एकदम मस्त. तुम्हाला तर नक्कीच आवडेल हा केक, ही मला गॅरंटी आहे. तर मला काल एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांना म्हणजे
कोणता जेल कलर यूज करता किंवा कोणते कलर्स यूज करता, कोणत्या ब्रँडचे यूज करता. तर त्यांच्या कमेंटला मी रिप्लायसुद्धा दिला होता की मी उद्याच्या व्लॉगमध्ये इमेजेस दाखवेल तुम्हाला. तर मी आजच्या व्लॉगमध्ये इमेजेस ॲड केले आहेत आणि ते इमेजेस व्हिडिओच्या एंडला आहेत. सो प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि कोणालाही डाऊट असेल कलर्समध्ये तर ते स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. स्क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही शॉपमध्ये जरी नेऊन दाखवला तरी तुम्हाला ते कलर्स मिळून जातील. आणि मिळतातच ते कलर, जास्त पण हे नाही आहेत आणि प्रीमियम क्वालिटीचे कलर्स आहेत ते, जेल पण आणि लिक्विडवाले पण. तर हे रोजेस मी कट वगैरे करून घेतले आणि रोजेस कधी डायरेक्टली लावायचे नाही. तर जे रोजेसचे जे बॉटम स्टिक आहे त्याला मी सेलो टेपनी कवर करून घेतलं, पूर्ण राऊंड सगळ्या रोजेसला कवर करून घेतलं. आणि आपण फॉईल पेपरने सुद्धा कवर करू शकतो, बट माझ्याकडे फॉईल पेपर नव्हता सो मी सेलो टेपनेच कवरअप करून घेतलं. आणि कवरअप करून झाल्यानंतर सगळे रोज मग मी केक डेकोरेट करायला घेतला. आणि जो डेकोरेशनचा जो पार्ट आहे तो मी स्लोमध्ये दाखवला आहे, फक्त एवढंच की फ्रंट साईडने नाही दाखवला, कारण मला हा केक पटकन करून ठेवायचा होता आणि थोडं बाहेर पण जायचं होतं. सो मी डेकोरेट वगैरे करून घेतलं, सगळं प्रॉपर एकदम हे करून घेतलं आणि तुम्हाला लास्टला फायनल लुकसुद्धा दाखवला आहे. तर आता आपण हे रोजेस लावून घेऊयात. तर आणि जसं त्यांनी इमेज सेंड केलं होतं, ॲक्च्युली मीच त्यांना इमेजेस सेंड केले होते, त्याच्यामधला त्यांनी एक सिलेक्ट करून मला सेंड केलं होतं. तर जसं सेंड केलं होतं त्यांना जो केक हवा होता मी सेम टू सेम त्यांना केक बनवून दिला. आणि त्यांना खरंच खूप आवडला. त्यांची कमेंटही मला खूप छान आली ह्या केकसाठी की केक खूप छान आणि मस्त झाला होता. त्यांना खरंच खूप आवडला तो केक. हा केक तुम्हालाही आवडेल ही मला गॅरंटी आहे. तर प्लीज असंच सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं कुणी असेल म्हणजे रिलेटिव्ह वगैरे किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, त्यांना कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही जे आपले व्लॉग्स आहेत ते तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता. आणि असंच शेअर करा, सबस्क्राईब करा, भरपूर लाईक करा, सपोर्ट करत राहा. कमेंटसुद्धा करा, काही डाऊट असेल तर मी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय वगैरे सुद्धा देते. तर हे फॉक्स बॉल्स लावून घेतले मी ह्या रोस्टच्यामध्ये आणि साईडने पण थोडेसे फॉक्स बॉल्स होते. तो खूप मोठा होत होता सो मी तो रिमूव्ह केला आणि त्याच्यानंतर छोटावाला लावला. तर सगळं एकदम प्रॉपर डिझाईन वगैरे करून घेतली. नंतर बटरफ्लाईज वगैरे लावायला घेतले आणि खरंच खूप सुंदर झाला होता केक. हा केक मी फर्स्ट टाईम बनवला होता, म्हणजे ही डिझाईन मी फर्स्ट टाईम यूज केली होती. तर मला जिप्सी भेटली नव्हती सो माझ्याकडे हे प्लॅस्टिकचं जे नॉन एडिबल आहे ते अवेलेबल होतं जिप्सी टाईप. सो तेच मी यूज केलं आणि ते मध्ये ॲड केलं आणि त्याने पण खरंच केकला खूप सुंदर असा लुक आला. ॲक्च्युली हे काय आपण खात वगैरे नाही, हे फक्त एक डेकोरेशनचा पार्ट आहे, फक्त डेकोरेशनसाठीच आपण यूज करतो, ज्याने केकला खूप छान आणि सुंदर असा लुक येतो. आणि तुम्हाला लास्टला हा केकचा फायनल लुक दिसणारच आहे आणि कलर्ससुद्धा कळणार आहेत की मी कोणते कलर्स यूज करते. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सपोर्टसुद्धा करा, सबस्क्राईबसुद्धा करा. तर किती छान झाला आहे हा केक, कसा वाटतं आहे तुम्हाला? अजून ह्याला बटरफ्लाईज वगैरे लावायचे आहेत. तर 2 बटरफ्लाईज लावायचे होते मला, ह्याला गोल्डनवाले बटरफ्लाईज होते. तर बटरफ्लाईज हे असे फोल्ड करून लावायचे म्हणजे त्याला 3D लुक येतो. तर बटरफ्लाईज वगैरे लावून घेतले. केकवर नेम वगैरे तर काय टाकायचं नव्हतं आणि फक्त ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरीचा टॅग लावायचा होता. थोडेसे बीड्स वगैरे टाकून घेतले त्याच्यावरती, मी जे स्प्रिंकलर्स असतात गोल्डनवाले ते टाकून घेतले आणि त्यांनीसुद्धा केकला खूप सुंदर असा लुक आला. कारण स्प्रिंकलर्स जर मी टाकले नसते तर केक एकदम मोकळा मोकळा वाटला असता आणि थोडंसं म्हणजे स्प्रिंकलर्सनी कसं केकला शोसुद्धा येतो आणि एकदम छान असा लुकसुद्धा येतो. तर मध्ये स्प्रिंकलर्स टाकून घेतले, जास्त पण टाकायचे नाही, थोडे थोडे ॲड करायचे, फक्त असे लांबून थ्रो करायचे म्हणजे छान लागतात, म्हणजे बसतात ते एकदम केकवर आणि सेटसुद्धा होतात. तर हे सगळं तर होत आलं आहे आणि लास्टला तुम्हाला फायनल लुक दिसणार आहे, ज्याचं मी मेजरमेंटसुद्धा दाखवलं आहे. तर आत्ताच बघा की हा केक किती छान दिसतो आणि फ्रेश रोज लावलेत मी, त्यामुळेसुद्धा केकला खूप असा सुंदर लुक आला आहे. तर तुम्हालासुद्धा आवडला का हा केक? प्लीज मला कमेंट करून सांगा हा कसा झाला आहे. आणि जे डिटेल्स आहेत केकचे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत असते, सो प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शनसुद्धा नक्कीच चेक करत राहा. कितीला सेल केला, कोणता फ्लेवर आहे, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये असतं. सो डिस्क्रिप्शनसुद्धा प्लीज चेक करत राहा तुम्ही. कमेंटमध्ये काही क्वेश्चन विचारायच्या आधी जर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा आन्सर नसेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. तर हा होता फायनल लुक आणि हे होतं केकचं वेट. तर हा हाफ KGचा केक होता पण तरी जास्त गेला, 180 ग्रॅम जास्त झाला आहे हा. तर कसा वाटला तुम्हाला हा केक? प्लीज मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा आहे माझा ग्रीन कलरचा जेल कलर जो प्रीमियम क्वालिटीचा आहे आणि हा रेड आहे जेल आणि ब्ल्यू. कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.